हॅलो, आजची रेसिपी आहे नवाबी चिकन कोरमा। नवाब लोकांची सगळ्यात आवडती चिकनची डिश एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला घरी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया। तर हा चिकन कोरमा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्यात, कमी तिखटवाल्या आहे। 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 हिरवी विलायची, 1 छोटा तुकडा जावित्रीचा, 1 छोटा तुकडा कलमीचा, 1 चम्मच जिरे आणि 2 चम्मच धने घेतले। आता हे जे सुके मसाले घेतले ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे एकदम लो फ्लेमवर। तर थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजे किंवा जोपर्यंत हे ॲरोमॅटिक होत नाही, याचा सुगंध येत नाही तोपर्यंत रोस्ट करायचे। तर बघा हे सुके मसाले रोस्ट करून झालेले आहेत। आता याला थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला मिक्सर मधून याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे, बिलकुल अशा प्रकारे एकदम फाईन वालं। तर आपलं नवाबी चिकन कोरमाचा मसाला तयार करून झालेला आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 मीडियम साइजचे कांदे तेलामध्ये तळून घेतले होते ते घेत आहे। सोबतच यामध्ये 2 टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे। फ्रेश वाला दही वापरायचं आहे, जास्त आंबट नसायला पाहिजे। आणि 10 ते 12 काजू गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते 5-6 मिनिटापर्यंत, ते घालायचे। यामुळे छान रिच टेक्स्चर येतं ग्रेव्हीला। आणि आता हे पाणी न घालता मिक्सर मधून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। तर ही काजूची पेस्ट सुद्धा तयार झाली आहे। ज्या पॅन मध्ये मी कांदे तळले होते तेच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप टाकायचं। 1 मोठी विलायची, 1 तेजपान आणि 2 टीस्पून एवढं आलं लसूणचं पेस्ट घालायचं। तर आलं लसूणची पेस्ट मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत परतवायची आहे। त्याचा कलर वगैरे काही चेंज करायचं नाहीये, थोडी परतून घ्यायची आहे फक्त। ही आलं लसूणची पेस्ट थोडी परतली की यामध्ये जो आपण नवाबी मसाला तयार करून घेतला होता सुकावाला तो घालायचा। हा मसाला लसूण सोबत म्हणजे आलं लसूण पेस्ट सोबत फक्त 10 ते 20 सेकंदासाठी परतून घेतलं की यामध्ये चिकन घालायचं आहे धुवून ठेवलेलं। तर 3 पाव एवढं चिकन घेतलं आहे मी आणि 3 पाव चिकनसाठी हा जो मसाला आपण केला होता सुकावाला तो पूर्णच वापरायचा, एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर हे चिकन मसाल्यासोबत छान कोट करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हायवर करायची आहे आणि 1 मिनिटापर्यंत हे मसाला आणि चिकन छान परतून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हाय फ्लेमवर हे चिकन परततो तेव्हा हे चिकन छान ज्युसी होतं, नाहीतर मग चिकन रबर सारखं लागतं। त्यामुळे 1 मिनिट तरी हाय फ्लेमवर परतवायचं फिरवत आणि 1 मिनिट झाल्यानंतर मग यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून एवढी काश्मीरी लाल तिखट घातला आहे मी। फक्त कलर छान यायला पाहिजे म्हणून मी हे तिखट घातलेलं आहे, नाहीतर आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये मिरच्या भाजून त्याचं पावडर केलेलंच होतं। हे लाल तिखट घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान आता हे चिकन आपण परतून घेतलं की लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे हे जळणार नाही, याच्यामध्ये जे मसाले आहेत ते पण जळणार नाही। तर 1 कप एवढं मी पाणी घातलेलं आहे। तसं हे जे चिकन असतं किंवा हा जो कोरमा असतो तो एकदम थिक ग्रेव्हीचा असतो, त्यामुळे याला कमी पाणी घालावं लागतं। पाणी घातल्यावर मिक्स करून घेऊ, चवीनुसार मीठ घालायचं, परत फिरून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर याला 10 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं। तर 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चिकन जे आहे ते 70 ते 80% शिजलं आहे। आता यामध्ये जी आपण कांदा, दही आणि काजूची पेस्ट बनवून ठेवलेली होती ती घालायची आणि ही पेस्ट आता छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची। जशी आपण ही पेस्ट या चिकनच्या रश्श्याबरोबर मिक्स करू तसं ते एकदम ठीक होणार बघा अशा प्रकारे। आणि आता झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर जोपर्यंत तेल येत नाही तोपर्यंत शिजवायचं। तर जवळपास 12 मिनिटं ते 13 मिनिटं मी शिजवलं आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीवर छान तेल सुटलेलं आहे। याचाच अर्थ आपला जो चिकन कोरमा आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। असं तेल सुटलं म्हणजे कोरमा तयार आहे। आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आणि एकदम सिल्की, एकदम रिच ग्रेव्ही दिसत आहे। या चिकन कोरमाला फायनल टचअप देण्यासाठी वरून 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकल्या आहे। सोबत लांब चिरलेला आलं सुद्धा टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर फक्त 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं। आणि 1 मिनिटानंतर आता एकदम परफेक्ट नवाबी स्टाईल नवाबी चिकन कोरमा तयार आहे।
तंदुरी रोटी किंवा नान बरोबर खूप छान लागतो। तर नक्की ट्राय करून बघा हा नवाबी चिकन कोरमा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।